राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. सकाळी उठून पोट फुगलेलं वाटतंय. असं वाटतंय त्याच्यामध्ये खूप हवा भरलेली आहे आणि रात्री तर काहीच नाही खाल्लेलं. वजन वाढत चाललंय. वजन असं वाटतंय न खाता वाढलायचं त्यानं ध्यानच घेतलंय. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा. फुगलेलं पोट कमी होणार आणि त्याचबरोबर तुमचं जे वजन वाढत चाललं आहे ना, ते सुद्धा कमी होणार मित्रांनो. व्यायाम सोपे आहे आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट देणारे सुद्धा आहेत. घरातली घरात कधीही करा, जेव्हाही तुमच्याकडे टाइम आहे ना, तेव्हा करा आणि तुम्हाला रिझल्ट भेटवा. आता याच्यात पहिला व्यायाम करूया आपण. आता पहिल्या व्यायामामध्ये तुम्हाला काय करायचंय, ह्या पद्धतीनं आहे ना, पायांवरती बसायचंय आणि पायांवरती बसून तुम्हाला सोप्या पद्धतीनं हे व्यायाम करायचे. हे बघा, या पद्धतीनं आणि पूर्णपणे तुम्हाला खाली जायचंय. हे बघा, कितीही पोटाचा घेर वाढत चाललेला असू द्या आणि कितीही वजन वाढत चाललेलं असू द्या, कमी व्हायला टाइम नाही लागणार. हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो 40 वेळा. 20-20चा सेट घ्यायचा आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. पूर्णपणे खाली डाऊन व्हायचंय. पोटावरती चांगल्या पद्धतीने दाब, पूर्ण प्रेशर आला पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. गुडघ्यांचा त्रास असेल तर गुडघ्याखाली तुम्ही उशी घेऊ शकता. परत 10चा सेट घेऊया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पूर्णपणे तुम्हाला डाऊन व्हायचंय, पूर्णपणे खाली जायचंय, म्हणजे पूर्णपणे पोटावरती तुम्हाला दाब आला गेला पाहिजे. दुसरा व्यायाम करूया. आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय, पायांना सरळ घ्यायचंय समोर आणि हात ह्या पद्धतीने ठेवायचे आणि हे बघा, पाय फक्त जमिनीवर नाही ठेवायचे, तुम्हाला होल्ड करायचे. कारण जितके तुम्ही होल्ड कराल ना, ताण तुमच्या पोटावर येणार आहे, जो चरबी कमी करायला मदत करणार आहे. हा व्यायाम करायचा आहे 15 वेळा. 15-15, 30चा सेट घ्यायचा आणि 15-15चे रेपिटेशन घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. गुडघा तुमच्या हातापर्यंत तुम्हाला आणायचा आहे, इतकं तुम्हाला पुढे घ्यायचंय आणि एफर्ट द्यायचंय. 7, 8, 9, 10. 30-30 वेळा करायचे. 15-15चे रेपिटेशन घ्यायचे. पोटावरती चांगल्या पद्धतीने तुम्हाला दाब. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लगेच जाऊया आपल्या तिसऱ्या व्यायामाकडे. आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं, ह्या पद्धतीनं तुम्हाला पायाला साईडला घ्यायचंय आणि पायाला साईडला घेऊन एक पाय तुम्हाला समोर बेंड करायचा आहे आणि बेंड करून तुम्हाला या पद्धतीनं पूर्णपणे मागे ट्विस्ट करायचंय. जितकं तुम्हाला ट्विस्ट करता येईल ना, तितकं तुमच्या पोटाला आणि कमरेला पीळ पडणार आहे आणि तितकी चरबी सुद्धा कमी होणार आहे. सोपा व्यायाम आहे, बसल्या बसल्या करा. 20 वेळा करायचे, 10-10चे सेट घ्यायचे. हे बघा, या पद्धतीनं पाय पूर्ण स्ट्रेच होणार, एक पाय पूर्ण तुमच्या
हिप्सला तुमचं हिल लागणार, इतकं क्लोज ठेवायचंय. आणि हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सेम व्यायाम आपल्याला दुसऱ्या साईडनं करायचा आहे. सेम व्यायाम, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही साईडने तुम्हाला 40-40 वेळा करायचंय. रेपिटेशन घ्यायचे 20-20चे. खूप सोपा आणि कमरेला ट्विस्ट देणारा, कंबर बारीक करणारा, पोट बारीक करणारा व्यायाम आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. नक्की करून बघा मित्रांनो, रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने देणारे हे व्यायाम आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वजन आणि पोट दोन्हीही कमी करता येणार आहे मित्रांनो. फक्त डाएट वरती लक्ष द्यायचंय मित्रांनो, कारण पूर्णपणे डाएट तुम्हाला ह्या व्यायामांचा रिझल्ट देणार आहे. फॅटीवालं जेवढं असेल ना तेवढं अवॉइड करा. घरातलं आहे तर तुम्ही तेलकट तळलेलं अजिबात खाऊ नका. खूप म्हणजे खूप लवकर तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे. बाहेरचं पिझ्झा, बर्गर हे तर टोटली अवॉइड करा. म्हणजे मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटेल. व्यायाम सोपे आहे, नक्की करून बघा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.